राज्यात भाजप महायुतीची सत्ता आली असली तरी सत्ता कधीच डोक्यात जाणार नाही। पुन्हा एकदा जनतेने, आमदारांनी, वरिष्ठ नेत्यांनी मला जी संधी दिली आहे तिचे सोने करण्याचा मी प्रयत्न करेन। हे करताना पारदर्शी आणि प्रामाणिकपणे सरकार चालले पाहिजे हा माझा आग्रह राहील। त्यावरच टिकून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न मी करणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये दौऱ्यादरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले। कोणताही बहुमताचा कॉल जबाबदारी घेऊन घेत असतो। आता ती जबाबदारी आमच्यावर आली आहे। काम करताना काही अडचणी येतात, मर्यादा असतात, त्यावर मात करून जनतेच्या मनातील कामे झाली पाहिजेत। हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे, असे मुख्यमंत्री फडणवीसांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच सांगितले। राजकारणात सर्व पातळीवर जाऊन लोक आव्हान निर्माण करतात, पण कितीही मोठे आव्हान असले तरी धैर्याने त्या आव्हानाचा मी सामना करतो। कधीही सत्ता माझ्या डोक्यात जात नाही। मी राजकारणात ज्या विचारांनी आलो त्यात सत्ता हे सेवेचे माध्यम असल्याचे शिकवले, त्यामुळे सत्ता माझ्या डोक्यात कधीही जाणार नाही याची मी खात्री देतो, असेही ते म्हणाले।